हाय हॅलो, आम्ही न्यू घर बघायला चाललोय आणि चला तुम्ही आणि मी तुम्हाला दाखवते घर माझं. हॅलो गाईज, गाव ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही निघालोय. आम्ही जिथे रूम बुक केलेली आहे म्हणजे पुष्पक नगरला आम्ही निघालेलो आहोत. आणि हे सध्या आहे कामोठे. आणि हे कामोठ्यामधले सगळ्यात मोठे MGMचे हॉस्पिटल आहे. जे व्हाईट कलरची बिल्डिंग दिसत आहे ती MGM हॉस्पिटल आहे. आणि इथून पुढे सर्कलला गेल्यानंतर हा कामोठ्याचा भाग आहे. पुढे सर्कलला गेल्यानंतर राईट साईडला वळून आपण करंजाड्याकडे जाणार आहोत. पुढे जाऊन टर्न मारून परत माघारी यायचं आहे. इकडे हा भाग जो दिसतोय तो कामोठ्याचाच भाग आहे. आणि आपण आता सध्या हायवेवरून निघालेलो आहोत. या हायवेला चिटकूनच पुष्पक नगर हे आहे. आणि पुष्पक नगरच्या या हायवेच्या या साईडला एअरपोर्टचे पण काम चालू आहे. हा आता इथून पुष्पक नगरचा एरिया चालू झालेला आहे. म्हणजे हे ज्या बिल्डिंग दिसत आहेत तिकडे पनवेल आहे आणि पनवेलच्या पुढेच तिकडे करंजाडे आणि आहे. ही जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते ही पाण्याची पाईप आहे मोठी. आणि ही एकदम मोठी अशी नदी आहे. या नदीच्या पलीकडे पुष्पक नगर आहे. खूप मोठी नदी आहे. आणि या नदीच्या पलीकडे पुष्पक नगरला लागूनच असं पुष्पक नगरच्या लोकांसाठी वॉकिंग करण्यासाठी एक छानसा असा वॉकिंग म्हणजे रस्ता बनवलेला आहे. तिथे बसण्याची पण सोय त्यांनी केलेली आहे. खूप छान हे बघा, हा दिसतोय हा ट्रॅक आहे तो वॉकिंगचा. इथून ब्ल्यू कलरच्या पाईपच्या पलीकडे साईडला दिसतोय तिथे तो खूप मस्त असा वॉकिंग करण्यासाठी ट्रॅक बनवलेला आहे. हा इथपर्यंतच आहे, तिथून पुढं नाही आहे. या लोकांसाठी वॉकिंग करण्यासाठी आहे तो. आणि इथून सगळे पुष्पकनगर हे चालू होतं. म्हणजे पुष्पकनगरमध्ये 10 सेक्टर आहेत. त्या 10 सेक्टरमध्ये असे R1 R2 असे पार्ट केलेले आहेत. हा आहे तो R2 पार्ट आहे. याच रस्त्याच्या पलीकडे एअरपोर्टचं पण काम चालू आहे. पुष्पकनगरला लागूनच रस्त्याच्या पलीकडे या हायवेच्या आउटसाईडला एअरपोर्ट आहे. म्हणजे एअरपोर्टचे काम आता सध्या चालू पण आहे, बऱ्यापैकी झालेलं आहे. तिथं सगळे डोंगरच होते. आणि ही पुष्पकनगरला पाणी पुरवठ्याची ही सगळ्यात मोठी अशी टाकी बांधलेली आहे. खूप मोठी टाकी आहे ही. आणि 24 तास पाणी इथून म्हणजे सगळ्यांना पुरवले जाणार आहे. पाण्याची कमतरता इथे नाही आहे. 24 तास पाणी असणार आहे इथे. इथल्या सगळ्या बिल्डिंग जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या सगळ्या 4 फ्लोअरच्याच बिल्डिंग आहेत. कारण शेजारी लागूनच एअरपोर्ट असल्यामुळे 4 फ्लोअरच्या वरती बिल्डिंग बनवायला अलाउडच नाही आहे. त्यामुळे पूर्ण सगळा एरिया हा 4 फ्लोअरचाच असणार आहे. कारण या साईडला हे बघा, या रस्त्याच्या पलीकडे एअरपोर्टचं काम चालू आहे. त्यामुळे 4 फ्लोअरच्या वरती बिल्डिंग नसणारच आहे. आणि असेल एखादी तर ती जुनी असेल. त्यानंतर कुठलीच नवीन बिल्डिंग ही 4 फ्लोअरच्या वरती नाही आहेच. बिल्डिंगमध्ये सध्या लोक राहायला पण आलेली आहेत आणि दुकानं पण चालू केलेली आहेत बऱ्याच जणांनी. दूध डेअरी, किराणा मालाचे दुकान वगैरे असे बरंच. आणि इथे समोर बघा दिसतंय असं डोंगर आहेत एकदम पुढच्या साईडला. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर शंकराचं मंदिर दिसेल बघा. नवीनच काम म्हणजे चालू आहे, झालेलं आहे, बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. हे बघा, हे दिसते शंकराचं मंदिर आहे हे. आणि हा पुष्पकनगरचं एकदम मोठं सर्कल आहे. आणि तेच बस स्टॉप पण आहे. बस स्टॉप पण इथेच असणार आहे याचे. आणि हा जो रोड दिसतोय तो उरण पनवेल रोड आहे. आणि आपण जाणार आहोत आता या साईडून थोडंसं टर्न मारून इथून.
या साईडला ब्रिजच्या खालून गेलं तर तिकडे कामोठे वगैरे तिकडे जाते आणि या साईडला आहे ते आम्ही आमची रूम घेतलेली आहे. हा जो एरिया आहे तो R3 एरिया आहे. R3 हा पूर्ण एरिया चालू झालेला आहे. अजून खूप साऱ्या बिल्डिंगचे काम चालू होत आहे. याच्यात तिन्ही म्हणजे आजूबाजूला सगळे डोंगरच आहे, त्यामुळे वातावरण खूप छान असणार आहे इथे. खूप साऱ्या प्रोजेक्टचे काम पण होणार आहे. ते म्हणतात की इथेच शॉपिंग मॉल वगैरे होणार आहेत, स्विमिंग पूल वगैरे होणार आहेत. त्यानंतर 5 स्टार हॉटेल पण या पुष्पकनगरमध्येच होणार आहे. आता सध्या इथे कसं म्हणजे जाण्यासाठी ट्रॅव्हलिंग करण्यासाठी खांदेश्वर आणि पनवेल हे 2च स्टेशन आहेत आणि तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा बस असं अजून काहीही चालू झालेलं नाही आहे. ज्यांना म्हणजे आता सध्या तर काही नाही आहे, नंतर होणार आहे. म्हणजे मेट्रो वगैरे होणार आहे, बरेच असे प्रोजेक्ट होणार आहेत तिथे, पण आता सध्या नाही आहेत. म्हणजे आता जर स्टेशनला कोणाला जायचं असेल तर स्वतःच्या गाडीने जावे लागते, कारण इथून खांदेश्वर स्टेशन आणि पनवेल स्टेशन दोन्ही पण समानच अंतरावरती आहे. त्यामुळे कुठल्याही स्टेशनला गेले तरी चालते. इथे पण स्टेशन होणार आहे, डोंगर दिसतात त्या पलीकडच्या साईडला स्टेशन होणार आहे. मुलांना खेळण्यासाठी हे छोटंसं एक गार्डन आहे. स्टेशन होणार आहे, परंतु अजून कधी होणार आहे हे पण माहीत नाही. हा जो भाग दिसतो हा गव्हर्मेंटचं स्कूल आहे, म्हणजे सरकारी स्कूल आहे. हे मोठा दिसत आहे ते. इथे छोटे छोटे स्कूल पण झालेले आहेत. मोठे स्कूल थोडीशी लांब आहेत, जसं की पनवेलला वगैरे जावं लागणार, पण छोटी छोटी स्कूल इथे झालेली आहेत. इथून पुढचा एरिया जो चालू होतो तो R1 हा एरिया आहे आणि इथेच आम्ही आमची रूम बुक केलेली आहे. इथे आम्ही म्हणजे या साईडला इथून सरळ जायचं आहे. या साईडला एक छोटंसं स्कूल आहे, पण ते बिल्डिंगमध्ये स्कूल आहे. ही आली आमची बिल्डिंग. ही जांभळ्या कलरची थोडीशी दिसते, ती आहे ही बिल्डिंग. हे बघा, आलो होता आपण इथे. ही पण 4 फ्लोअरचीच बिल्डिंग आहे. बिल्डिंगचे बरेचसं काम अजून बाकी आहे. कलर बाकी आहे. त्यानंतर अजून छोटी मोठी कामे बाकी आहेत. हा पार्किंगचा एरिया असणार आहे. हे गेट असणार. गाडी वगैरे पार्क करायला ही पार्किंग एरिया आहे खाली ग्राउंडचा. हे बॉक्स दिसतंय, ते मीटर वगैरे असणार आहेत. हा पाठीमागचा स्पेस आहे. इथून एंट्री असणार आहे. एंट्री केल्यानंतर इथेच लिफ्ट असणार आहे. लिफ्टचं पण काम अजून बाकी आहे. आणि हा पाठीमागचा भाग आहे. पाठीमागच्या साईडलाच बाथरूम वगैरे आहेत, असे खाली म्हणजे सोसायटीच्या असतात खाली ते. इथे रिकामा स्पेस आहे आणि इथून चालू होतो वरती जायला. जिना आहे हा. इथे स्पेस पण खूप सोडलेला आहे. दरवाजे पण छान बसवलेले आहेत. खालच्या या फ्लोअरचे काम अजून बाकी आहे, कारण हा फ्लोअर पूर्ण म्हणजे मालकाचा आहे, बिल्डरचा नाही. या म्हणजे या मालकाचा आहे,
शकतं आणि त्यानंतर काम करून घेणार आहे त्याचं, म्हणून त्याचं काम अजून बाकी आहे. हा सेकंड फ्लोअर आहे. हा आहे थर्ड फ्लोअर. इथेच थर्ड फ्लोअरवरतीच ही आमची रूम आहे. हे बघा, रूम दाखवते. हा आहे हॉल. ही हॉलची विंडो खूप मोठी आहे. याच्यातून सगळं दिसतं ना बाहेरचं. ही गॅलरी आहे. ही गॅलरी आहे का? तर आपण खाली पडू शकतो. आपण त्याला ग्रिल लावून ठेवायचे ना नंतर. आता हे किचन. इथे पण गॅलरी आहे. विंडो. इथून आहे गॅलरी. गॅलरी मधून पण बाहेर दिसते सर्व. हे आहे किचन. इथे मम्मा काम करणार. अच्छा, धुवायसाठी भांडी वॉश करायला. हो का? आणि इथे असणार टॉयलेट. अजून काम चालू आहे. आणि याच्या बाजूलाच काय असणार? बाथरूम. काऊ इथेच आंघोळ करणार ना तू? इथे असणार बेडरूम. ते काम चालू ना अजून, म्हणून कलर सांगलाय का? ही बेडरूमची विंडो. विंडो दाखव. ओपन कर. विंडो ओपन कर ना. ही आहे. इथं पण गॅलरी आहे. सगळीकडे गॅलरी आहे. इथून सर्व दिसतं. पुढे जाऊ नकोस. चला, आता मी जातो. आता तुम्ही जाता. रूम छान लागलं. छान वाटलं. तुमचं रूम आम्हाला छान वाटलं असं बोलायचं. थँक्यू. दुसऱ्यांची म्हणजे दीपक भाऊजी, दीपक अंकलची ना. ही आहे दीपक अंकलची. कोणाची ही रूम? पप्पाच्या फ्रेंडची. सेमच असणार हे पण. इथे किचन. हो, भांडी वॉश करायला. इथे बाथरूम. टॉयलेट. इथे टॉयलेट. इकडे बेडरूम. हा, इथे पण गॅलरी आहे. सेमच आहे ना. अंकलचं आणि आपलं सेमच आहे. चल. पप्पाच्या फ्रेंडचं घर छान वाटलं. हो, छान वाटलं. वेलकम. इथे पण आहे ना गॅलरी. सेमच आहे. हा ना, अजून काम चालू आहे ना, म्हणून तर.
आमच्या किचनचं पण जोडलं नाही. हा ना, आपल्या पण किचनचं नाही गेलं. हो. बाय बाय. रूम बघून झाली, आता आम्ही परत कामोठ्याला निघालोय. जाताना आपल्याला जो ब्रिज दिसला होता त्या ब्रिजच्या खालूनच टर्न मारून आम्ही आलोय. आणि हा रोड आहे तो कामोठ्याला जाणार आहे. आणि ह्या रोडच्या साईडला दिसतोय तो हा भाग जो आहे तो पूर्ण एअरपोर्टचा भाग असणार आहे. एवढे जे ब्ल्यू कलरचे पत्रे लावलेले आहेत तो पूर्ण असा भाग आहे तो एअरपोर्टचा भाग आहे. इथे सुरुवातीला सगळे डोंगरच होते, आणि डोंगर सगळे फोडून अशी प्लेन जागा केली आणि या जागेच्या साईडून पण असा डांबरी रोड करून घेतलेला आहे. ही खाडी आहे म्हणजे नदी आहे मोठी, नदीला लागूनच तिकडे एअरपोर्ट आहे. या साईडला इकडे पुष्पकनगर आहे आणि या साईडला इकडे एअरपोर्ट आहे. हे बघा, हे पूर्ण म्हणजे डोंगर दिसतात तिकडे, त्या तिथपर्यंत हे एअरपोर्ट असणार आहे. खूप मोठी जागा आहे ही, आणि ही नदी आहे. इकडे अशी झाडी वगैरे आहे. आणि इकडे दिसतं ज्या बिल्डिंग दिसतात ते आहे कामोठे. त्याच्या थोडंसं पुढं दिसतं हे आहे खांदेश्वर. आणि इकडं जे आहे ते एकदम लास्टला तिकडे खारघर. या साईडला पुष्पकनगर आणि या साईडला आहे हे इकडे ते पनवेल आहे. आणि इकडच्या साईडला कामोठे आहे.